तर पेपरच्या आधारावर. म्हणून एक म्हण आहे बाबांनो, किंवा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, मग गणिताची प्रॅक्टिस असू द्या, मग पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस असू द्या, तेवढं जास्त बेनिफिट, तेवढं जास्त फायदा तुम्हाला तिथं भेटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा, जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह पाठ करा. ऑब्जेक्टिव्ह मला तर असं अपेक्षित असतं किंवा दररोज मी कमीत कमी 50 गणित सोडवेल, 50 बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवेल. म्हणजे 100, मी आज जर 100 सोडवले तर एका महिन्यामध्ये 3000 गणित आणि बुद्धिमत्ता, 1500 जर गणित सोडवले तर त्या 1500 पैकीच 25 कोणती तरी असतील ना. पण आपण काय करतो की पेपरमध्ये तेवढं बघतो किंवा एखादं पुस्तक घेतो आणि एक पुस्तक घेऊन त्या पुस्तकातलं एक प्रकरण, जे एक प्रकरण आहे त्यालाच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की एका प्रकरणाला कव्हर करत बसण्यापेक्षा की या कालावधीमध्ये जे 4-5 प्रकरण तुमचे कव्हर होतील, कारण का जे चुकले ते प्रकरण कव्हर करा ना. जे येतं त्याला फोकस करू नका. येणारं तर चुकणार नाही आणि येणाऱ्याला फक्त रिव्हिजन करायचं आणि पुढे जायचं. काही मायक्रो नोट्स तयार करा. विशेष म्हणजे या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विज्ञानाला फोकस करा. सायन्स खूप महत्वाचा घटक आहे, कारण का सायन्स तो कव्हर झाला पाहिजे. इकॉनॉमिक्सला आणखी कोणी पाहिलेलं नसेल तर इकॉनॉमिक्सचे जे काही घटक आहेत ना ते व्यवस्थित कव्हर करा. विशेषतः पंचवार्षिक योजना. त्यामुळे पंचवार्षिक योजना हा भाग आहे ना, आपल्याला वाटतं फक्त इकॉनॉमिक्स मध्येच आहे, नाही तर तो पंचवार्षिक योजना 1947च्या नंतरचा जो काही भारताचा इतिहास आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे ना. की भारतामध्ये आता जे काही वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले त्या प्रकल्पांवर तिथे प्रश्न विचारले जातात. म्हणून सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे भाग व्यवस्थितपणे कव्हर करण्याचा प्रयत्न या पुढच्या कालावधीमध्ये करा. विशेष म्हणजे जे एखादा मुद्दा आपल्याला येत नसेल ना तर एक 200 पेजेसची नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये जे प्रश्न चुकले ना, चुकलेल्या प्रश्नांची लिहून तुम्ही नोंद करा ना. समजा जीएसचे आज 25 प्रश्न आहेत, 25 पैकी माझे 20 बरोबर आले, चुकलेत किती? 5. कोणते 5 चुकलेत त्या नोटबुक मध्ये लिहा आणि त्याचं उत्तर लिहून ठेवा. मग तुम्ही आठवड्याच्या शेवटी ज्यावेळेस बघाल ना, किंवा माझे किती प्रश्न चुकलेले येतं, आठवड्याच्या शेवटी साधारणतः 5-5च्या सरासरीने जर धरलं तर 40 प्रश्न, हे 40 प्रश्न चुकलेले तुम्ही आठवड्याच्या शेवटी पाठांतर करून टाकलात तर त्या प्रश्नांची संख्या बरोबर येणारे प्रश्न पुढे वाढत जातील तुमचे आणि मग आपला रिझल्ट कसा येईल या अनुषंगाने आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये की किमान किती क्वेश्चन पेपर सोडवा तुम्ही? 50 पेपर सोडवले पाहिजेत. पेपर सोडवत असताना बऱ्याच वेळेस काय करा की आज पेपर सोडवला तर एक दिवस गॅप द्या वाटलंच तर. कारण का गॅप यासाठी द्या की आपल्याला अभ्यास करून पुढचा पेपर द्यायचा आहे. नाहीतर सकाळी एक पेपर, संध्याकाळी एक पेपर असं जर झालं किंवा दररोज आजचा पेपर, मग फक्त आपण पेपर देऊ आणि त्या पेपरमध्ये आपला स्कोर जो आहे ना तिथंच खेळत असेल 80 ते 85च्या मध्ये किंवा 70 ते 75च्या मध्ये, 70 ते 80च्या मध्ये आपले मार्क वाढले पाहिजे. मी म्हणेल की बाबा आठवड्याला एक जरी मार्क वाढला ना तुमचा, आठवड्याला एक, तर महिन्यामध्ये किती मार्क वाढतील रे? 4. 2 महिने, 3 महिने कालावधी आहे तुमचा. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे मार्क किती वाढतील? 12. म्हणजे जर समजा तुम्ही आज 80 वर आहे तर तुम्ही 92 ला जाल, तुम्ही 85 ला असाल तर 97 पर्यंत जाल. म्हणजे अभ्यास करत असताना आपण डॉंकी वर्क करू नका, स्मार्ट वर्क करा आणि हा कालावधी म्हणजे स्मार्ट वर्क करण्याचा आहे. मैदानी चाचणीचं पण तसंच आहे. तुम्ही आठवड्याला किंवा बाबा तुमचं 100 मीटर कव्हर करण्यासाठी 4 दिवसात 2 दिवसात 100 मीटर कव्हर होत नाही. कारण 100 मीटरचे 2 मार्क जर कव्हर करायचे असतील ना किमान 15 दिवस लागतात तुम्हाला 100 मीटरला. 800 मीटरला असेल, 1600 मीटरला असेल, तिथं 2 ते 3 मार्क कव्हर करायचे असतील तर किमान 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो 1600 मीटरला. कारण का 1600 मीटर आणि 800 मीटर हा कशाचा भाग आहे मित्रांनो तुमचा? तर तिथं स्टॅमिना हा खूप महत्वाचा आहे तिथं. आणि स्टॅमिना कव्हर करत असताना तो काही 2 दिवसात 4 दिवसात कव्हर होत नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच मुलांचे मार्क आहेत ना 100 मीटरला किंवा बऱ्याच मुलींचे मार्क 100 मीटरला 10 ते 12 वरच खेळत असतात ते. आणि हे 10 ते 12 वर खेळत असताना लक्षात असू द्या तुमचे जे 2 मार्क कमी झाले, 12 चे 10 वर आले किंवा तुम्ही 15 चे 12 वर आलात, हे कमी होत असताना किती अगदी तुम्ही जर तो टायमिंग पाहिलात ना, काही सेकंद, नॅनोसेकंदाचा फरक असतो. हा नॅनोसेकंदाचा फरक पडण्याचं एकच रिझन आहे पोरांनो. काय होतं, आपल्याला ती लाईन दिसली ना शेवटची लाईन, तर आपण ऑटोमॅटिकली आपली बॉडी काय पडते, लूज पडते आणि आपली स्पीड ऑटोमॅटिकली कमी होते. त्यामुळे ना की बाबा तुम्ही जो स्टार्टअप केलाय ना
तो शेवट होईपर्यंत राहिला पाहिजे. काही फरक पडत नाही आपण पुढे 10-20 मीटर पळत गेलो तरी, पण आपल्याला ठरलेलं आहे की आपल्याला त्या लाईनला थांबायचंय. त्यामुळे शेवटच्या कालावधीमध्ये तुमची बॉडी लूज पडते. बॉडी लूज पडली की ऑटोमॅटिकली तुमचे काही सेकंद कमी होतात, काही नॅनो सेकंद कमी होतात आणि ते नॅनो सेकंदच तुमचे 2 मार्क 3 मार्क घालवत असतात. मग हे 2 आणि 3 मार्क आपल्याला रिझल्टसाठी खूप उपयुक्त असतात. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, 100 मीटर धावत असताना जी अंतिम रेषा आहे ना, ते तुमचं टार्गेट नाही. अंतिम रेषेच्या पुढे टार्गेट ठेवा आणि ज्या स्पीडनं तुम्ही पळत आहेत ना, तीच स्पीड शेवटपर्यंत ठेवा. म्हणजे 100 मीटर क्रॉस होईपर्यंत तिथं तुम्हाला त्याचा फायदा होतो. लक्षात असू द्या. म्हणून तयारी करत असताना 100ची नाही तर मी म्हणेन 120 मीटरची तयारी करा. 800ची नाही 850ची तयारी करा. 1600च्या ऐवजी तुम्ही 1700ची जर तयारी ठेवली, 1650ची जर तयारी ठेवली, तर ज्या मुलांचे 1600 मीटरला मार्क कमी होत आहेत, ज्या मुलींचे 800 मीटरला मार्क कमी होत आहेत, त्यांचे मार्क कमी न होता तिथं ते आउट ऑफ चलतील. आणि पहिल्यांदा एक सायकोलॉजी आपण तयार करून ठेवलेली आहे. मी बऱ्याच वेळेस पोरांना विचारतो की बाबा मैदानी चाचणीला किती मार्क पाहिजे. ते सांगतं सर माझं 40चं ग्राउंड जातं, सर माझं 45चं ग्राउंड जातं. म्हणजे तुम्ही स्वतःला सांगून ठेवलेले अगोदरच फिक्स की आपल्याला किती घ्यायचे 40. पण तुझी कॅपॅसिटी जर 50ची असेल तर तू अगोदरच ठरवलेले मला किती पाहिजे 40. त्यामुळं मला असं वाटतं की मैदानी चाचणीची तयारी करत असताना किमान प्रत्येक विद्यार्थ्यानं ठरवलं पाहिजे की मला 40 नाही, मला किती पाहिजे 50 पाहिजे आणि मला 50 मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही 50 मिळवण्यासाठी प्रयत्न करताना त्यावेळेस ते 50 मिळतात. लक्षात असू दे, ते मिळत नाही तशातला भाग नाही. ते 50 पैकी 50 मिळतात, पण आपण स्वतःला मर्यादित एका त्या सर्कलमध्ये अडकून ठेवलेलं आहे. लेखीचं पण तसंच आहे. आमची एक सायकोलॉजी तयार झाली किंवा जीएस खूप अवघड आहे, जीएस मध्येच माझे मार्क जातात. तर तुम्ही जीएस मध्ये मार्क जातात असं म्हणण्याच्या ऐवजी नाही मी जीएसची आता तयारी चांगली सुरू ठेवली आणि जीएस मध्ये माझे मार्क वाढत आहेत असं म्हणा. बी पॉझिटिव्ह. कारण का कुठलीही गोष्ट निगेटिव्ह त्याचा विचार न करता ती गोष्ट कशी केली पाहिजे रे, पॉझिटिव्हली त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आता जीएसचे पण माझे मार्क वाढायला लागले असं म्हणा, ऑटोमॅटिकली तुमचे 1-2 मार्क वाढायला सुरुवात होतील आणि मग जीएस देखील तुम्हाला स्कोर करून देऊ शकतो. त्या अनुषंगानं या येणाऱ्या कालावधीमध्ये तयारी करा. आज मी काही जास्त बोलणार नाही. बोलण्यासाठी किंवा अभ्यास कसा करायचा काय नाही याच्यावर मी थोडंसं एक 5-10 मिनिट तुमच्याशी संवाद साधेल असं म्हटलं सरांना. कारण का संवाद साधण्यासाठी आणखी एक 2 ते 3 तासाचं एक शेड्यूल आपल्यासाठी मी राखीव ठेवलेलं आहे आणि ते येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे पुढचा जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारी आपलं लेक्चर 100% साधारणतः 3 तास पण होईल, 4 तास पण होईल, 5 तास पण होईल. फक्त तुमची बसायची कॅपॅसिटी ठेवा. त्या दिवशी आपण 100% लेक्चर घेणार आहोत. साधारणतः लेक्चर आपलं एक 11-11:30ला सुरू होईल. मग ते कधी सुटेल हे माझ्यावर डिपेंड नाही, ते कोणावर डिपेंड असेल, तुमच्यावर असेल. कारण का तुम्हाला जर वाटलं की नाही आता बस झालं, बोर झाला आता आपल्याला, तर त्यावेळेला आपण तिथं थांबू. ठीक आहे, चालेल. पुन्हा एकदा सरांना